विधानसभा निवडणुकीला आता अवघे 5 दिवस राहिले असून सर्व उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. असे असले तरी देखील महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि उमेदवारांमध्ये प्रचार करताना गोंधळाचे वातावरण आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेमका उमेदवार कोण असा प्रश्न मतदारांना पडल्याने मतदार गोंधळात आहेत. परंतु सामान्य मतदारांप्रमाणे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येणाऱ्या नेते मंडळींचा सुद्धा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची गुरुवारी शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी कामोठ्यात सभा होती. या सभेस खासदार लंके आले नाहीत, तर त्यांनी मोबाईलवरून संबोधित केले. परंतु काही वेळाने खासदार लंके यांनी पनवेलच्या ठाकरे गटाच्या लीना गरड यांना सुद्धा शुभेच्छा दिल्याचे छायाचित्र पनवेलच्या मतदारांपर्यंत मोबाईलवरून पोहोचली. महाविकास आघाडीतील 2 उमेदवारांचे राजकारण एकाच दिवशी खासदार लंके भोवती फिरत असल्याचे दिसल्याने नेते मंडळींमध्ये हा गोंधळ कायम असल्याचे चित्र दिसले. शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी कामोठ्यात खासदार निलेश लंके हे येणार होते. मात्र त्यांनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याने सभेकडे पाठ फिरवली आणि मोबाईल फोनवरून बोलले. त्यानंतर काही वेळात महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लीना गरड यांच्या समर्थकांनी खासदार निलेश लंके यांनी गरड यांची स्वतः भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्याचे छायाचित्र पनवेलच्या मतदारांच्या मोबाईलवर गरड यांच्या समर्थकांकडून पसरवण्यात आली. अवघ्या 5 दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. महाविकास आघाडीतील शेका पक्ष आणि ठाकरे सेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने या मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीतील गोंधळ कमी होण्यापेक्षा निवडणुकीची वेळ जवळ येत असताना गोंधळ अधिक वाढत चालला आहे.